नमस्कार मंडळी, आज आम्ही जाहिरात नाशिकले गिरणा गौरव प्रतिष्ठान काव्य संमेलनचे ऐराणी शेकोटी काव्य संमेलन त्याला करता आम्ही जाहिरात जाते तयारी चालू 6 वाजल्यात. आम्ही गाडीने वाट पाय राहिलो तेवढात वणी गाडी आता आम्ही चाललो सटाणा. मंडळी थंडी इतकी होती का गाडी जशी जशी पुढे जाय तर बेकार थंडी वाजे आंबले बारगवी पाहिजे कशी थंडी मा बसेलचे. मग वन सटाणा आल्यावर मग आम्ही लगेच दुसरी बस पकडी, पुन्हा बस पकडी आणि चाललो ताते नाशिकले. मंडळी रस्ता मा लागना मग भावडबारी घाट. आता घाट ना इतकं काम होई जायचे तो घाट वाटतच नाही. आते पूर्ण रस्ता प्लेन होई जायचे. एकदम भारी काम कर टाकलं सरकारने. एवढा मोठा डोंगर फोडणं सोपं होतं मंडळी, पण काही काय ना रस्ता भारी होई घ्या ते. मंडळी बस माते उतरताच आमले भेटणे रिक्षावर भावबंधन मंगल कार्यालयात. येथे आल्यानंतर साहित्य नगरीमा खूप आनंद होईना. याच्यात आमना मित्र सतीश येवला तिळवण्णा कवी. तर इथे आल्यानंतर सगळी साहित्य जत्रा या ठिकाणी पावायला भेटणे. एकाच वेळी 3 ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत मंडळी. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. तुम्ही समोर पाहिला ना त्या ठिकाणी ऐराणी काव्य संमेलन कार्यक्रम आते गिरणा गौरव प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री सुरेश पवार या काय म्हणतात हे आपण ऐकू आते. आणि म्हणून महाराष्ट्रातला हा पहिला आपण या ठिकाणी परिसंवाद आयोजित करणार आहोत. तो असेल ऐराणी भाषेमध्ये विद्रोहाने. आणि जेव्हा आपल्या ऐराणी भाषेमध्ये विद्रोह तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होईल. मंडळी ऐराणी कवी संमेलन अध्यक्ष श्री बापूसाहेब आटकर आणि प्रमुख पाहुणा ज्या होतात त्यासना हस्ते उद्घाटन करीसन कार्यक्रमनी सुरुवात केली. अपनी भाषा अपनी वाणी ऐराणी माय ऐराणी. मंडळी या शेत कार्यक्रमना प्रमुख पाहुणा श्री प्रकाश पाटील सर यासनी ऐराणी मधला पहिला पिक्चर काढायचे छटी नाटक हाय त्यासनी खास ओळख शे ते आपले अति मार्गदर्शन करायनात. व्यासपीठावर ना सगळा मान्यवर आणि मना समोर बसेल सगळा मना मायबाप. मी कालपासून गिरणा गौरव प्रतिष्ठानने हे आयोजित करेल शेकोटी संमेलन आज स्वादले रणव याना पहिले 3 वर्ष चालना घ्यात आणि मालिकेने येतो नाही. पण ह्यावेळी म्हणून त्यानं इथला अतिव आनंद आहे की रात्र 3 वाजेपर्यंत मी डोळ्याला लावणी. म्हणजे हे जे एवढा गोतावडा उभा करणं एवढं इतकं सोपं बी नाहीये. इथे मी रात्री याच्याकडे झोपेल होतो त्या ठिकाणी कोण कुठून फार नांदेड सोलापूर पासून मंडळी गेले. आणि ह्या सगळ्या लोकांना इथे यावणं एक समान सूत्र म्हणजे फक्त कविता. आणि त्या कवितांना हौसवडा गोतावडा उभा करणारा माणूस म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठानाचे अध्यक्ष. मी त्याचे अध्यक्ष नेमकं ओळख मी रात्री त्या सोबत आवते होते फिरून पण फार माहीत नव्हतं. पण त्याचे मी खरोखर मनापासून वतीतून बी धन्यवाद देस की पुन्हा हाई मंडळीले इथलं दूरतून आठे दरवर्षाला येवाल भेटो हाई सदिच्छा व्यक्त करत. आणि उद्घाटन स्वरूपमा मन एक ऐराणी कवितापासून सुरुवात करत. तिजन डोया वाट देखा मा पपनी तनी तनी. तिजन डोया वाट देखा मा पपनी तनी तनी. खांदावर मनी जत्रा चालली तू की जाय कानी कनी. खांदावर मनी जत्रा चालली तू ही जाय कानी कनी. वैशाख वनवा मनी हयाती तुझी चनी छाया. तुनी सावली जामला माझ्या माना घ्या पुरावाया. जीभ पडी गई कोल्ली जीव मन करस पाणी पाणी. कांदावर मनी जत्रा चालली तू ही जाय कानी कानी. आखाडना अंधारानी इंज तू आखाडना अंधारानी इंज तू
कशी दाये मले रस्ता आखाडना अंधारणींज तू कशी दाये मले रस्ता अरे ढगना बापन काय जाय तो गरजे का नुसता फोडत त्यांनी कान मना पडद्यावर हानी हानी फोडत त्यांनी कान मना पडद्यावर हानी हानी कांदावर मनी जत्रा चालली तू ही जाय कानी कानी लाया सारख्या तुन्या आठवणी उडतीस तळप तळ लाया सारख्या तुन्या आठवणी उडतीस तळप तळ अरे तुनी याद माझी चितामा करी भळ भळ धगधगात इसतो सांगी डोयामा आसू आणि आणि खांदावर मनी जत्रा चालली तू ई जाय कानी कानी शेवटली ओळ थोडी काढले तू वाट वाकडी मानतून नीट थोडी काढले तू वाट वाकडी मानतून नीट हाई नीट रस्तानी वाकडी दुन्याना उन्हा जीवले इट जिबा जळू दे शाहिरण्या तुले वनी वनी जिबा जळू दे शाहिरण्या तुले वनी वनी आणि खांदावर हई जत्रा चालली तू ई जाय कानी कानी ई जाय कानी कानी ई जाय कानी कानी. धन्यवाद. मंडळी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी लेखक कार्यक्रमना अध्यक्ष बापूसाहेब हटकर हे आपलं भाषण मग काय सांगे राहणार हे तुम्ही नक्की ऐका. असे भाषण परत तुम्हाला ऐकायला भेटावं नाही. अफलातूर टिलकचंद लोके स्टेजनं समोर पटेल नानावटी नाबडा प्रेक्षक श्रोता, खूप आनंद वाटी राहणार, खूप बरं वाटी राहणार. इथलं चांगलं ऐराणी संमेलन आणि दखाले भेटणं उत्साह खूप चांगला आहे. ऐराणी ही अहिर लोकेशनी भाषा आहे. अहिर म्हणजे अहिरच्या लोके ते जी भाषा बोलतस ती भाषा ऐराणी. संत कबीरना दोहा आहे, ब्रह्मा जाती किमार है शिव जाती फकीर. ब्रह्मा जाती किमार है शिव जाती फिक्र. राम जाती का रंगडा, रंगडा म्हणजे राजपूत. राम जाती का रंगडा कृष्णा जाती आहे. तर अहिर ही जात नाव कृष्ण आहे. अहिर यादव आणि गवळी या समानार्थी शब्द आहेत. कृष्णनी ज्या टाइमला कान्नदेश वसाडा पुढे द्वारकाला गेल्यानंतर पण तठे काही लोकेशले ठीक आहे त्या लोकेशनी भाषा त्या अहिर होतात. मग ते जे काय बोलेल ती भाषा ऐराणी. जगमा श्रेष्ठ ते उन्नत ते खानदेश असं मी नेहमी सांगत. लतापेक्षा चांगला आवाज कोण आहे, स्मितापेक्षा चांगला अभिनय कोण आहे. आणि महालिंगदास अहिरराव ते तुम्ही जे नाव ऐका, हाही खूप मोठं नाव आहे. वाडामध्ये असं जन्म व्हायले महालिंगदास यसना कुणबी पाटील. त्या काळमा आपले शेतकरी लोक काळा अक्षर म्हणजे भैस बरोबर. तर यांनी एक पोलीस पाटील की सोडी संन्यास लिधा, बामन गुरु करा रामकृष्ण. हा त्या वाडा गावनी प्रतिभा आहे मनीषन. नामदेव महाजन या बारीक कवी आले त्यासनी कविता बी तुम्हाला ऐकायला भेट. त्यासनी क्रांतिकारी मराठी भाषा, मराठीला अभिजात भाषांना दर्जा भेटणं. त्यांना 4 भाग आहेत. पहिला भाग 25% जो आहे ज्ञानेश्वर आणि सगळा संत. दुसरा 25% भाग फक्त महालिंगदास अहिरराव. तिसरा लोककला, लोकसाहित्य, तमाशा वगैरे त्यासला 25% भाग आहे. आणि 25% आतेना ज्या सगळं लेखक आहेत त्यासना भाग. म्हणजे 25% एकटा महालिंगदास अहिरराव. त्यासनी
भक्ती मार्गाने बाहेर जायचं नाही. ऐराणीમાં मराठीમાં क्रांती करेल. ज्ञानेश्वरी ज्या टाइमले ज्ञानेश्वरी लिखी त्यानंतर अनेक लेखक व्हायनात, त्यासनी त्यांना पायवर पाय दिवसानच लिखाण करा. भक्ती मार्ग भजन अभंग कीर्तन वगैरे बऱ्याच लोकेसने प्रेम काव्य बी लिखाणी हौस होती, पण बंधन होतं. बंधन तोडाने कोणी हिंमत नाही होती. मग या काय करत चोरी दपी सण राधाकृष्णनं नाव लिसन स्वतःनं प्रेमगीत सादर क्रांतिकारी ती महालिंगदास जाऊन आणि भक्ती मार्गाने बाहेर जायसन 5 ग्रंथ लिखत. पहिला पंचोपाख्यान मराठीमा पहिल्यांदा अहो राजपुत्रसले शिकारानं ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ आहे सिंहासन 32. राजा विक्रमादित्यनं सिंहासन आहे आणि राजा भोसले सापडणं तो बठाले घ्या. त्या टाइमले 32 बावले होत्या. तेव्हा तिसरी म्हणे थांब बटू नको, पहिले तू कोण शे आया तुनी सिद्धता काय ते दाखव. आई विक्रमादित्यनं सिंहासन आहे, आम्ही 32 बावले आहेत, आम्ही 32 प्रश्न विचारतो त्यांना उत्तर दे. त्या 32 प्रश्न म्हणजे सिंहासन 32 किंवा विक्रम 32. तिसरा ग्रंथ पंचतंत्र आश्चर्य वाटी तुमले हो पंचतंत्र विक्रम वेताळा ग्रंथ मराठीमा लयना आपला वाडाना महालिंगदास कितलं लोक असले माहिती. एवढा मोठा माणूस. शालिहोत्र म्हणजे अश्वपरीक्षा घोडामा 72 फोडी राहते. ती परीक्षा करानं ज्ञान महालिंगदासने शिकाडेल. प्राणीशास्त्राना मराठीमा पहिला ग्रंथ आहे तो शालिहोत्र. आणि 5वा ग्रंथ आहे चाणक्य नीती. चाणक्यनं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र. एवढा मोठा माणूस. पण आपला लोकेसले आपला माणसाची किंमतच माहिती नाही राहत. आपले दुसऱ्यानं बापनं पित्रे जेवाळाने हौस. समतेचे पुजारी म्हणतात कोण फुले शाहू आंबेडकर. फुले शाहू आंबेडकर मा एक नाव आहे ते कोणी लेतच नाही, कारण तो खानदेशी गेला. सयाजीराव गायकवाड ऐराणी भाषिक माणूस होता. शाहू महाराजांना असं म्हणणं होतं की मी समाज सुधारणेची स्फूर्ती सयाजीराव गायकवाडांकडून घेतो. महात्मा फुले यसना शेतकऱ्याचा आसुडाव ग्रंथ बडोदाने बलायसन वाची लिदा आणि महात्मा फुलेना सत्कार करा आणि खर्चपटा त्या ग्रंथना सयाजी महाराजांनी करा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक जगले रत्न भेटलं. पण ज्या टाइमला रत्न खानमाईन निघाल तर गारगोटी आणि रत्नांना फरक कळत नाही. लोक असले कोणीतरी हिरा घसणारा भेटस आणि तो हिरा घसणारा सयाजीराव गायकवाड. त्यांनी बाबासाहेबले अमेरिकामा धाडं. आज जग महिना मोठा विद्वान माणूस बाबासाहेब तयार व्हायले त्याची घटना केले. बाबासाहेब असं म्हणतात की सयाजीराव गायकवाड नसते तर मी नसतो. आणि इथला जोडेना माणूस नाही आपले परवाने वैयक नाही ते महालिंगदास ते कसं दूर आहे. महालिंगदास महाराष्ट्र ही संकल्पना महालिंगदास नानासाहेब गद्रे नारायण गद्रे नावना खूप मोठा इतिहासकार होईगा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असले अनुदान दी संतेसना पुस्तके छापले. महाराष्ट्र महोदयमा त्याशी लिखिले. राष्ट्रवाद भारतामध्ये पश्चिम जगा कोणा आलेला नाही, इथं झालेला आहे. आणि एक साधू होता म्हणाला शिखर शिंगणापूरचा महालिंगदास नावाचा. त्या साधूने राष्ट्रवाद इथं दिला. ज्या मराठा आक्रमक असण्याकडे तलवार निसन रक्त सांडले, ज्या बामण आक्रमक असणं दरबारमा लेखण्या लिखेत त्यासले गाया दिरत नाही. अरे तुमनं मग ताकद नाही का स्वतःनं राज्य उभं करा आणि महाराष्ट्र तयार करा.
आणि मग बाबा राजे भोसलेने सांगे दोस्त होतात त्या दोन्ही म्हणे आपला हे दोन पोरे लई जाव माधवजी विठोजी यसले घडावर आणि माधवजीना पोटे शहाजी राजा वागुना त्याने बी या पुस्तके अभ्यास केला शिवाजी महाराजांची राज्य घटना सिद्ध व्हायला ते बडा इतिहासकारच मान्य करेल पंचोपाख्यान याच्यावरतून तयार करेल आणि छत्रपती शिवाजी महाराजले जिजाबाईने सगळं शिक्षण यामध्ये शंभूराजाने बुधभूषण जो ग्रंथ लिखिले तो ग्रंथ महालिंगदास यसना पंचोपाख्यान व्याख्यान संस्कृत रूपांतर एवढा मोठा माणूस होता असा महालिंगदास त्यांनी आपले वयक नाही त्यांनी मराठीले जो अभिजात दर्जा भेटले तो ज्ञानेश्वर नि पहिले क्रांतिकारी मराठीमा लिखाल सुरुवात करा महालिंगदासने भक्ती मार्गाने बाहेर जायचं लिखाण करा त्यानंतर पारायणा आपला या हरिनारायण आपटे पारायणा त्याची क्रांती दुसरी करी मराठीमा कादंबरी लिखायला सुरुवात त्यासनी करी आणि तिसरा पिंपळनेरना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यासनी सगळं शब्दकोश लिखा ते मराठी भाषेने जो काही अभिजात भाषांना दर्जा भेटले त्यानं कारण या खानदेशी लोक 4-5 बाकी इतर बी आई नाशिक शहर आहे आई बी खानदेशचाच भाग आहे नाशिक आई बी खानदेशच आहे दक्षिण खानदेश आहे रामनी नगरी आहे स्वागताध्यक्ष आणि मध्ये घेत का द्या स्वागताध्यक्ष आई खूप सध्या मोठं पद गाजले पण यांनी सुरुवात नाशिक महिन्यामध्ये म्हणजे निवृत्तीनाथ यशनी समाधी लेवानं ठरणार त्या टाइमले त्या समाधीनं सगळं नियोजन करत तो संत नामदेवने आणि स्वागताध्यक्ष पद पांडुरंग देशोकर विठ्ठल औ जग महिना पहिला स्वागताध्यक्ष आणि त्यांनी सुरात नाशिक महिना सीतानं स्वयंवर नाशिक मावला आणि जनक राजाने सने यज्ञ करा होता म्हणून शिरवाडकर या नावातून जे बक्षीस देतं त्यानं नाव काय जनस्थान औ जनस्थान आहे जनस्थान कशामुळे जनक राजाने या यज्ञ करा त्या यज्ञमा सीतानं तो वर रामने जे केले आटे लगीन नंतर व्हायना तडे पण तो स्वयंवर आठवत एवढी मोठी आहे नाशिक नगरी आपली राजधानी आहे आणि या नाशिकना सुपुत्र भाऊसाहेब हिरे होतात या भाऊसाहेब हिरेसनी महाराष्ट्राने गढी बसाडली पहिला माणूस मराठी लोकेसना नेता आणि गुजरातेसना नेता मोरारजी ते असा खानदेश जबरदस्त आहे सयाजी महाराज त्यासनं आणि भाऊसाहेबनं जन्मगाव 10-15 किलोमीटर ते आई आयराणी जी भाषा आहे आई अत्यंत गोड भाषा आहे चांगली भाषा आहे समृद्ध भाषा आहे मराठीनं पहिला शिलालेख लिखित वाक्य 1000 वर्षापूर्वीनं आणि आयराणीनं 2000 वर्षापूर्वीनं आणि ते नाशिकमध्ये पांडवलेणीमा आयराणी पहिला शिलालेख ठेवले 2000 वर्षापूर्वीला शहरात वस निर्वास करस आयराणी राजा होता त्यांनी मातृभाषा आयराणी होती त्यांनी न पान शहरात राजाने नष्ट करीस नाही विजय मिळावा त्या विजयना प्रत्यर्थ शिलालेख लिखा शहरात वस निर्वस करस आणि तो आडे नाशिक म्हटले इथली जुनी आपली भाषा आहे आता काही शब्द शेजार धर्मामुळे आता जात काही मराठी येत होती नाटे आयराणी काही शब्द मराठीमध्ये आले मराठीमध्ये जानोसा म्हणतात जानोसा म्हणजे काय जानस घर आपण म्हणतो मराठीमध्ये काय त्याचे वराड म्हणतात आपण जाण म्हणतात वाढले आणि जानले उतरायला जाईल जागा जानोसा
जानच घर मग मराठी मग कथा आयराणी म्हणून जानले उतराले देव घर जानस दिरंगाई आयराणी समाधे अरे कितला दिरिंग लागली रे कोयता जाईल तो असा शब्द हाताना तथा आता येतच तेव्हा काही नाही एक स्वतंत्र भाषा आहे खूप चांगली भाषा आहे तिला जिवंत ठेवा आपला ते लोक लिखी राहणार चांगलं लिखी राहणार त्यामुळे ही भाषा समृद्ध होईल पण एक तुम्हाला राव नाही करत लिखत राहा आणि एक त्या माधवराव खलानेकर यायला उभं राहा साहेब यशनी त्याचं वय बरोबर आहे यशनी आता एक पुस्तक लिहिले गेले वायन आणि पंगत और असं पुस्तक आहे काय सांगू आत्मा देवानून ते ठेवत नाही पण थोडस नाव चुकायचं आहे त्यासनी जी पंगत द्यायला ती पंगत जान रोखाने पंगत वायनानी पंगत नाही तिथलं एक दुरुस्ती करा मी त्यासने सांगितले हा लाई द्यायला तस म्हणजे लगीनमा 3 पंक्ती पूर्वी आते नाही 3 पंक्ती कंपल्सरी आहेत कुवारी पंगत लगीननी पंगत आणि वायनानी पंगत पण जान रोखाने पंगत आहे कंपल्सरी नाही होती ओरले नाही सण परमिशन जायला नव्हतं त्या टाइमले रस्तामा पोलीस सगळ्यांनी जर जान रोखे दिली तर ती जान रोखाने पंगत आणि ती पंगत सदस्य खूप भारी पुस्तक आहे बटा मरेल शब्द जिवंत करायले वावरमा सराव करतच ते लिहिले ते पुस्तक तुम्ही पडायचं वाचा बटा लिखी राहत चांगलं लिखी राहत आणि त्यामुळे आणि एक तुमच्या सांगा तुम्हाला लिखाणले आज किंमत भेटाव नाही पुस्तके कोणी विकत लिहावं नाही फुकट द्या कारण लोकेशने अजून त्यांना किंमत माहिती नाही तुम्ही पाया माहिती आहे पायानं दगडे कोणला दिखतात नाही पण ज्या टाइमला मंदिर उभं राहस कळस ते लोक नमस्कार करतस तो कळस म्हणस खाली पायाने की बाबा तू दिखत नाही पण तुला खांद्यावर मी आई काम आहे तुम्हाला आणि ज्या टाइमला आहे ना इतिहास लिखाई त्या टाइमले लिखतील मग वनमाला ताईने पहिल्यांदा रामायण लिखो एस के बापूनी पहिल्यांदा तुकाराम अरे हो तुकाराम ही एस के बापून पुस्तक वाचा खरं म्हणजे ते नाव म्हणा यशोक्तून असं लिखायला पाहिजे लिखे तुका आणि सांगे सका कुठल्या आवृत्तीने दुरुस्त करा किंवा असं बी लिखत चालेल लिखे तुकाराम सांगे सकाराम पण सकाराम तुकाराम पेक्षा तुकाराम तुका सका असं खूप उंची द्यायला आहे त्याची आयराणी भाषेला तसं पुस्तक नाही अशा पुस्तके यायला पाहिजेत असं गणेश देवी पद्मश्री आहेत त्या भाषांना त्याशी सांगा मोठमोठला पुस्तके लिखा त्याप्रमाणे या लोक लिखी राहणार बडासले आपण विनंती करेल सुनीताताई साने गुरुजीनं श्यामची आई लिखी राहण्यात असा बराच लिखी राहणार काहीच नाही लिखता होणं ते आपलं आत्मचरित्र लिखा त्यामुळे आता एक वानांदळ यशनी आयराणीमत बात तथागता काही खंड गावे गेले उत्तर महाराष्ट्र खानदेश विद्यापीठ जे आहे तठेनं ज्या मराठी विभागना प्रमुख आहेत मसू पगारे यशनी लिहिले मराठीमा बात तथागता आणि त्यांना आयराणी अनुवाद यशनी करेल वानांदळ खूप भारी पुस्तक आहे ते बी वाचा अशा पुस्तके आयराणीने ताकद वाढायला राहणार मोठी करा पण ती हा आम्ही आधी बोरसे दादांना असं म्हणणं आहे की अहो नाशिक जिल्हा खानदेश आहे अहो खानदेश हे पाटणी भाषा आयराणी म्हणतात कस काय मराठी मग वाक्य आहे म्हणे तो शेतात गेला आहे आयराणी मग काय म्हणतात तुम्ही तो वावर माझा आले मग बोरसे दादा म्हणे आम्ही नाशिकने भाषा मग म्हणतात वावरात जायले वावरमा जायले आणि शेतात गेले नाही कोणतं जोडे नाही वावरात जायले आणि वावरमा जायले काहीच सारखं
म्हणजे आई जी मराठी आहे ती आयराणी मराठी, आयराणी छाप मराठी आहे. ते नाशिक जिल्हा अहो दक्षिण खानदेश आहे, नंदुरबार धुळे पश्चिम खानदेश, जळगाव पूर्व खानदेश, डांग आणि दक्षिण गुजरात अवघी खानदेश आहे. तरी बी आयराणी. मध्य प्रदेशचा जो भाग आहे पुरा निमाड, आता 2 जिल्हा झालेत, खरगोन आणि खांडवा, तो आयराणी भाषा तडे आयराणी बोलणार तो खानदेश आहे. असंही आयराणीनं खूप मोठा 2 कोटी लोकांची लोकसंख्या आहे. आयराणी भाषा आई आपली तडे चाली राहिली मस्तपैकी. तिने आता लोकांचे स्वाभिमान जागावे. आज न या सुरेश पवार आणि सोमदत्त असले मी खूप 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 धन्यवाद देस. इतला चांगला कार्यक्रम तुम्ही घडाया ना. या भाषानं ज्ञान यांनी किंमत यानं रूप लोकेसले कळी राहणार. हाही असं करत राहा. शेत हिरा पण या हिरा एक मजार करीसन त्यांनी माय गुपणार कोणीतरी सुरेश पवार सोमदत्त पाहिजेत, म्हणजे एक नवरत्न हार तयार होत. आणि तो नवरत्न हार आज नाशिकमा या ठिकाणी लोके एक लावणही करस मी. खूप चांगलं साहित्य जर भेटलं लोकसाहित्य ते तुम्ही अनुवादित करा आणि स्वतःनं नाव संकलक किंवा संपादक म्हणू शकतो, काही फरक पडत नाही. पण काही लोक नाव चोरी देतात, दुसऱ्यानं नाव पाठची सण आपलं देतं. हा नदी खडेनी चिकनी माती त्यांना वट्टा बांधूची, अहो वट्टा चांगला ते त्यावर गठ्ठ्या मांडूची. काय गरज होती जर ते असं आहे सगळं. आपले तुम्ही गोळ्या करा आणि संपादक म्हणजे तुमचं नाव द्या, चोऱ्या करू नका. मंडळी खरोखर बापूसाहेब त्यासनं भाषण ऐकसन अगदी कान तृप्त होई घ्यात. मंडळी या ठिकाणी एकाच वेळी 3 कार्यक्रम चालू शेत. आयराणी कवी संमेलन, महिला परिसंवाद, बालकवी संमेलन. खरोखर गिरणा गौरव प्रतिष्ठान अध्यक्ष माणूस मित्र सुरेश पवार यासनं खरंच आभार मानणं पडी. 2 दिवस पशी अखंडपणे 48 तास मंडळी या ठिकाणी कार्यक्रम चालू शे. मंडळी हा होता आपला ब्लॉग ना पहिला भाग. तर दुसरा भाग मा आपण एकदम भारी भारी आयराणी कविता ऐकणार शेत. तर तुम्ही नक्की दुसरा भाग पण जरूर पहा. चॅनलले सबस्क्राईब कर ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जरूर शेअर करा. मंडळी यानंतर पारंपरिक लोककला आणि झलक ती पण थोडी पहा तुम्ही. नको पिऊ दारू बाबा करस तुले इंती, मांडीवर थाप छातीन माप, औ पियस मिसीन आकडा, औ पियस मिसीन आकडा, औ जुवान हो जुवान दिखस फाकडा.